अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, गुरु गीता सांगताना पुढे शिव पार्वतीस म्हणतात, मी तर पर्वतामध्ये राहणारा, हे देवी देहाचा अंत होईपर्यंत श्री गुरुदेवांच्या स्मरणात असावे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा श्री गुरूंच्या संगतीत राहावे. स्वच्छंद स्वरूपाचा छंद मिळाल्यानंतर सुद्धा गुरुदेवांच्या संगतीत असणे भक्तांच्या कल्याणाचे होते. ज्याप्रमाणे अंड्यातून येणाऱ्या पिल्लाला केवळ माताच दिसते, तसे गुरुपाशी आपली भावना असावी. गुरुसेवेमध्ये जो रथ झाला तो वाया गेला असे होणे नाही. म्हणून कलियुगामध्ये श्री गुरु चरणे सेवावीत, त्यातच आपले हित होणार आहे. श्री गुरु देवांच्या समोर ते साक्षात असताना गर्वाने कधी बोलू नये. त्यांच्या समोर असत्य तर कधीच बोलू नये. मी असे केले, मी तसे केले, हा गर्व अहंकार त्यांच्या समोर काय कामाचा. ते महाकाय पर्वत तर आपण त्यांच्या समोर चिलटे. त्यांच्या धुळीचा एक कण संसार सागर पार करून टाकतो. ते सर्वज्ञ असतात. त्यांना सत्य असत्य गर्व अहंकार सारेच कळते. एक कण संसार सागर पार करून टाकतो. त्यांना नावडती गोष्ट करू नये. अंधारात केलेले उजेडात आणणारा श्री गुरुच असतो. पुढे दिग्वास बोलतात, जे गुरूंच्या समोर अहंकाराने बोलतात अथवा गुरुना एकेरी नावाने संबोधित करतात, अरे तुरे करतात, गुरूंचा अपमान करतात, ते निर्जन वाळवंटामध्ये ब्रह्मराक्षस होऊन अंतापर्यंत फिरत राहतात. म्हणून हाताने सुकर्म घडावे तोच गुरुधर्म आहे. हे एक भक्तीचे वर्म आहे. जो प्राणी मात्राबरोबर नम्रपणाने वागतो तो देवाला आपल्या हृदयामध्ये कोंडतो. महापुरामध्ये मोठमोठे वृक्ष जातात, मात्र छोटे लव्हाळे वाचतात. याला कारण त्यांचा नम्रपणा होय. त्यावेळी जालीन म्हणतात, अद्वैत भावनेने वागू नये. गुरूंच्या समोर तर कधीच अद्वैतवाद भावनेने वागू नये. कारण गुरु एकच तत्व आहे, सर्वश्रेष्ठ आहे. गुरु तत्व एकच आहे, म्हणून एक भावे नम्रत्वे त्यांना आचरावे. गुरु हे एकच सत्य. त्याच्या प्रीतिबोधाने जग प्रिय होते. त्यांच्या प्रेमानंदाने विश्व आनंदमय होते. तोच संसार पूर सारू शकतो. म्हणून अद्वैत भक्ती करावी. सज्जन हो, याच्या आता आपण ओव्या पाहूयात. गिरिरोहाय तवं बोलती, जो वरी जीव देहात, तो वरी असावा गुरुस्मरणात, नातरी जीवन व्यर्थात साधकांचे. जरी मिळेल साधकाशी आत्मज्ञान सुवर्ण राशी, तरीही विसरू नये श्री गुरूंसी ई आज्ञेसी जपागा. अथवा मिळो स्वच्छंद, मिळो स्वरूप छंद, शिष्य गुरुबंध तोडू नये. शरण सतत तात्काळ, सातत्ये स्मरणमाळ, मग तो काळ ब्याळ सकळ पळून जाईल की. पक्षिणीचे अंडज पाहे केवळ माता काज, तैसे सकळ अवस्था काज गुरु स्मरणात भजिजे. गुरुसेवे माझी रथ झाला, ऐसा कोणी वाया गेला, ऐसा न जगती भला, ब्रीद सांभाळिता गुरुदेव. कली माझी हरय काने, सेवावी सातत्ये गुरुचरणे, तेणे कल्याण पावने सुलभपणे मोक्षदायी. तवं बोलले वायुवाहना, पार्वती पुढे ऐकना,
गुरु सन्निधानी असताना हंकार वदना येऊ नये. हुंकाराचा अर्थ पार्वती घेई ध्यानात. श्री गुरुसी असता बोलत गर्व शब्दात बोलू नये. मी ऐसे केले तैसे मीच केले, आयशा बोला बोल बोले, शिष्य तो कैसा मग. आणि ऐक बात बोलू नये कदा असत्य, गुरु तो सकळा कळत असत्याची बात काय. नम्र सदा बोलावे, नम्रची सदा राहावे, नम्रत्वेने वर्तावे श्री गुरु सामोरी. विनय तो शिष्यांचा गुण, विद्या तो विनयेन, होत असे शोभायमान कासया दुर्गुण ते. ज्याची या चरणधुलीचा एक कणही साचा, संसार सागर पारसाचा करील जाण निश्चय. आईशा हा मेरू सामोरी, मानव जात मशक बेचारी, असत्य अहंकारी अभिचारी, वर्तू नये कदापि. असाल तुम्ही आत सात पडद्याच्या आत, वा घनघोर तिमिरात अवलोकित बात गुरु. तवम बोलेले दिग्वास, अहंकारे बोले जो गुरुस, नम्रपणा घालविलयास जमीन कोणत्यास बाताईसी. गुरुसी बोले रागावून, उद्धट शब्द मारी फेकून, अथवा मान गुरूंचा जो न राखी जाण, मरुभूमीचा निशाचर. मरुभूमी माझी वसेल फिरत, ब्रह्मराक्षस होईल निश्चिंत, इच्छा पूर्ती स्तव भणभण फिरत, बसेल चेदवा कल्पांती. म्हणून घडावे सुकर्म, तेणे सफल गुरुधर्म, हे तो भक्तीचे वर्म श्री गुरूंच्या सज्जन. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, या विना मार्ग न परता, नम्रपणे व्रत निश्चय. महापुरे वृक्ष जाती, तेथे लभाळे वाचती, या तुकारामांच्या पंक्ती निश्चित ध्यानी गा. तवम बोलती जालीन, जागृती स्वप्नी सुषुप्ती कारण, न आचरावे अद्वैत जाण, एक तत्व जाण आचरावे. गुरूंच्या संगतीत असावे एकतत्व, गुरु हेकच एकतत्व मानित जावे. तो श्री गुरु देवांचा देव, साक्षात देती महादेव, या कारणे संदेह आणू नये कदापि. तयापासी द्वैत आचरणे, ही तो अज्ञान लक्षणे, एक भावे नम्रपणे आचरित जावे. त्या द्वैताचे निमुळी चवी तोंडाची दूर पळे, मुखा कडवटा कळे द्वैत वचन बोलता. तो नरतैसा नारायण, तेथे नसे मी तू पण, तेथ नसे काहीच न्यून्य, शून्य बापुडे आपण. तवम सत्तेन जगत सत्यम, तव प्रीती बोधार्थ जगत प्रियम, तवा आनंदे मोदे विश्वम, नमामि नमामि सद्गुरु तव पदम. म्हणून एकत्वे श्री गुरु, धरिता सरेल संसार पुरु, म्हणून अद्वैत सारू चिरंजीव धरू त्यास. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.